पानगाव नावाचं एक छोटंसं पण सुंदर गाव होतं. गावात सगळे एकमेकांना ओळखत होते. गावाच्या टोकाला गणपतरावांचं मोठं जुनं घर होतं. गणपतराव स्वभावाने कडक असले तरी मनाने खूप चांगले होते. त्यांची एकुलती एक मुलगी होती सायली. सायली दिसायला सुंदर, स्वभावाने शांत आणि मनाने खूप प्रेमळ होती. आई लहानपणीच गेल्यामुळे गणपतरावांनीच तिला आईबापाचं प्रेम दिलं होतं. सायलीचं शिक्षण गावातच झालं होतं आणि तिचं शिक्षण पुढचं शहरात झालं होतं. शिक्षण पूर्ण करून ती पुन्हा गावात आली तेव्हा तिचं लग्न ठरवण्यात आलं. तिचं लग्न गावातीलच माधव नावाच्या मुलाशी ठरलं होतं. माधव साधा, कष्टाळू आणि प्रामाणिक मुलगा होता. त्याचं स्वतःचं छोटंसं शेतीचं काम होतं. सायली आणि माधव एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम होतं. त्यामुळे लग्न ठरल्यावर दोन्ही घरात आनंदाचं वातावरण होतं. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. घरासमोर मंडप उभा राहिला होता. अंगणात रांगोळी काढली जात होती. घरात नातेवाईकांची गर्दी होती. सायलीच्या हातावर मेहंदी लागली होती. तिच्या चेहऱ्यावरही लग्नाचा आनंद दिसत होता. पण त्या आनंदाच्या मागे एक मोठं गुपित दडलं होतं, ज्याची कल्पना कोणालाच नव्हती. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री सायली आपल्या खोलीत गेली. गणपतराव बाहेर पाहुण्यांमध्ये व्यस्त होते. माधवही लग्नाच्या तयारीसाठी धावपळ करत होता. रात्री बराच वेळ झाला तरी सायली खोलीतून बाहेर आली नाही. गणपतरावांनी दार ठोठावलं, पण आतून काहीच आवाज आला नाही. दार उघडलं तर खोली रिकामी होती. खिडकी उघडी होती आणि सायलीच्या पलंगावर फक्त एक छोटीशी चिठ्ठी ठेवलेली होती. गणपतरावांनी थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उचलली. त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, बाबा मला माफ करा. माझ्यामुळे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मला हे करावं लागत आहे. माझा शोध घेऊ नका. एवढं वाचताच गणपतरावांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी संपूर्ण घरात शोध घेतला. शेजारच्या घरात विचारलं. गावातल्या प्रत्येक रस्त्यावर माणसं पाठवली. पण सायलीचा काहीच पत्ता लागला नाही. सकाळ झाली. लग्नाचा दिवस उजाडला. मंडप सजला होता. पाहुणे आले होते. पण नवरी गायब होती. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. कोणी म्हणालं सायली पळून गेली. कोणी म्हणालं तिला दुसऱ्या कोणावर प्रेम होतं. काही लोकांनी माधववरही संशय घेतला. पण माधव मात्र शांत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. गणपतरावांनी त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, माधवा, माझ्या मुलीने तुझ्याशी अन्याय केला. मला माफ कर. माधवने त्यांच्या हातांना धरून म्हटलं, काका, सायली असं विनाकारण करणार नाही. तिच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. मी तिच्यावर विश्वास ठेवतो. पण त्या दिवशी लग्न झालं नाही. गावात सायलीची बदनामी सुरू झाली. काही महिन्यांनी लोकांनी तिचं नाव घेणंही बंद केलं. गणपतराव मात्र रोज तिच्या परतीची वाट पाहत राहिले. तिची खोली तशीच ठेवली. तिचे कपडे, तिची पुस्तकं, तिच्या बालपणीचे फोटो सगळं जपून ठेवलं. माधवनेही लग्न केलं नाही. गावातील लोक त्याला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देत होते. पण तो प्रत्येक वेळी एकच उत्तर देत असे, ती जिवंत असेल तर एक दिवस नक्की परत येईल. दिवस गेले, महिने गेले आणि वर्ष गेली. 7 वर्षाचा काळ निघून गेला. गाव बदललं. अनेक घरं बदलली. पण गणपतरावांचं घर मात्र तसंच होतं. एके दिवशी सकाळी गावात एक मोठी गाडी आली. गाडीवर शहरातील एका प्रसिद्ध संस्थेचा लोगो होता. गाडीतून एक साडी नेसलेली, आत्मविश्वासाने चालणारी स्त्री खाली उतरली. तिच्यासोबत काही अधिकारी होते. गावातील लोक तिच्याकडे कुतूहलाने पाहू लागले. ती स्त्री थेट ग्रामपंचायत कार्यालयात गेली. सरपंचांनी तिचं स्वागत केलं. तेव्हा तिने स्वतःची ओळख करून दिली. माझं नाव सायली गणपतराव देशमुख. हे नाव ऐकताच सरपंचांच्या हातातून कागद खाली पडला. सायली? गावभर बातमी पसरली. 7 वर्षापूर्वी लग्नाच्या आदल्या दिवशी गायब झालेली सायली परत आली होती. पण ती पूर्वीसारखी साधी, घाबरलेली मुलगी नव्हती. तिच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास होता. ती आता एका मोठ्या सामाजिक संस्थेची प्रमुख होती. गावातील गरीब मुलींसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि अनाथ मुलांसाठी मदत करणाऱ्या संस्थेचं काम ती पाहत होती. सायली थेट आपल्या वडिलांच्या घरी पोहोचली. गणपतराव अंगणात बसले होते. समोर सायलीला पाहताच त्यांना विश्वासच बसला नाही. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. मग गणपतराव उठले आणि सायलीला गठ्ठ मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तू जिवंत आहेस एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे, ते म्हणाले. सायलीही रडत होती. पण गणपतरावांच्या मनात 7 वर्षापासून एकच प्रश्न होता, तू मला सोडून का गेलीस? सायलीने त्यांच्या हातात हात घेतला आणि म्हणाली, बाबा, त्या रात्री मी माझ्या इच्छेने घर सोडलं नव्हतं. गणपतराव दचकले. सायलीने सांगायला सुरुवात केली. लग्नाच्या 2 दिवस आधी मला एक पत्र मिळालं होतं. त्यात लिहिलं होतं की आपल्या घरावर मोठं कर्ज आहे आणि ते कर्ज फेडलं नाही तर आपलं घर आणि जमीन जप्त होणार आहे. मला ते पत्र खोटं वाटलं, पण त्याच रात्री मला काही कागद मिळाले. त्या कागदांवर तुमची सही होती.
मला वाटलं तुम्ही माझ्यापासून सगळं लपवलं आहे, गणपतराव म्हणाले. पण मी तुला काहीच लपवलं नव्हतं, सायली म्हणाली. मला नंतर समजलं की त्या कागदांवर तुमची सही बनावट होती. कोणीतरी आपल्या जमिनीवर डोळा ठेवला होता आणि त्या व्यक्तीला माहीत होतं की माझं लग्न झालं तर मी आणि माधव मिळून त्यांचा विरोध करू. सायलीने सांगितलं की तिला धमक्या मिळू लागल्या होत्या. जर तू लग्न केलंस तर तुझ्या वडिलांना खोट्या केसात अडकवू, माधवला मारून टाकू आणि तुमची जमीन घेऊ, अशी धमकी तिला देण्यात आली होती. त्यावेळी सायलीने पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्याकडे पुरावे नव्हते. तिला वाटलं की तिच्यामुळे वडिलांचं आणि माधवचं आयुष्य धोक्यात येऊ नये. म्हणून तिने लग्नाच्या आदल्या रात्री घर सोडलं. पण ती पळून गेली नव्हती. ती शहरात गेली आणि त्या लोकांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिला खूप त्रास सहन करावा लागला. तिने एका छोट्या ऑफिसमध्ये काम सुरू केलं. दिवसा काम आणि रात्री कायद्याचा अभ्यास करू लागली. तिने बनावट कागदपत्रांचा शोध घेतला. अनेक वर्ष पुरावे गोळा केले. तिला समजलं की गावातीलच एक श्रीमंत सावकार भाऊसाहेब पाटील या सगळ्यामागे होता. त्याला गणपतरावांची जमीन हवी होती, पण त्याच्याकडे पुरेसे पुरावे नव्हते. सायलीने 7 वर्ष मेहनत करून सगळे पुरावे जमा केले. शेवटी न्यायालयात केस दाखल झाली आणि भाऊसाहेबांच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला. गणपतरावांची जमीन वाचली. सायली वडिलांना सांगितलं, बाबा, मी तुम्हाला सोडलं नव्हतं. मी तुम्हाला वाचवण्यासाठी दूर गेले होते. गणपतरावांचे डोळे पुसत विचारलं, मग माधवला का नाही सांगितलं? सायली काही क्षण शांत राहिली. मग कारण मला भीती होती की तो माझ्यासाठी आपला जीव धोक्यात घालेल. इतक्यात घराबाहेर कोणीतरी उभं असल्याचं तिला जाणवलं. ती बाहेर आली तर समोर माधव उभा होता. 7 वर्षानंतर दोघे एकमेकांसमोर उभे होते. माधवच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त वेदना आणि प्रेम होतं. तो म्हणाला, मला माहीत होतं तू मला सोडून गेली नाहीस. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. माधव, मी तुला दुखावलं? माधव हसत म्हणाला, तू मला 7 वर्ष वाट पाहायला लावलीस, पण माझं प्रेम कमी झालं नाही. सायलीने विचारलं, तू अजूनही माझी वाट पाहत होतास? माधव म्हणाला, गावाने तुला दोषी मानलं, पण माझ्या मनाने कधीच तुला दोषी मानलं नाही. त्या क्षणी गणपतरावांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 7 वर्षापूर्वी ज्या मंडपात लग्न थांबलं होतं, त्याच गावात काही दिवसांनी पुन्हा मंडप उभारला गेला. यावेळी सायली नवरीच्या रूपात मंडपात आली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. माधव आणि तिच्या शेजारी उभा होता. लग्नाच्या वेळी सायलीने सर्वांसमोर एक गोष्ट सांगितली, एखाद्या व्यक्तीबद्दल सत्य माहीत नसताना त्याचा निर्णय देऊ नका. कधीकधी एखाद्याचं शांत राहणं ही त्याची चूक नसते, तर मजबुरी असते. गावातील लोकांनी मान खाली घातली. ज्यांनी 7 वर्षापूर्वी तिची बदनामी केली होती, तेच लोक आज तिचं कौतुक करत होते. सायलीने आपल्या संस्थेमार्फत गावातील मुलींसाठी शिक्षण केंद्र सुरू केलं. तिने ठरवलं की तिच्यासारख्या कोणत्याही मुलीला परिस्थितीमुळं आपलं आयुष्य गुपचूप सोडावं लागू नये. आणि गणपतरावांचं घर पुन्हा एकदा आनंदाने भरून गेलं. 7 वर्षापूर्वी गायब झालेली मुलगी परत आली होती, पण ती फक्त मुलगी म्हणून परतली नव्हती. ती एका संघर्षातून घडलेली, स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आणि अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारी स्त्री बनून परतली होती. तिचं रूप बदललं होतं, तिची ओळख बदलली होती, पण तिच्या मनातलं प्रेम आणि आपल्या कुटुंबासाठी असलेली माया अजिबात बदलली नव्हती. आणि त्या दिवसापासून गावात एकच गोष्ट सांगितली जाऊ लागली, कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर जाते म्हणजे ती आपल्याला विसरली असे नसते. कदाचित ती परत येताना आपल्या कल्पनेपेक्षाही मोठं काहीतरी घेऊन येत असेल. कशी वाटली तुम्हाला कथा? कमेंट्सद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.